आपल्याच घराच्या मागे लागला हात तू तर हे त्याचं मॅटर ना पंचायती मोडून नेलं पाहिजे कुठेतरी बडी ओळख काढलीच पाहिजे आता वैभव तुम्ही एकदा पोलीस स्टेशनात जाऊन बघा की आप्पा म्हणजे मला काय वाटतंय माहितीये का ते जामकर साहेब आपल्या गोपाळ दादाला कुठल्या अशा खोट्या आरोपाखाली तर नाही अडकवणार ना मला त्याचंच लय टेन्शन आलंय आप्पा मला यांची काळजी वाटायला लागली मी जाऊन बघून येते नाही काही गरज नाही कुठे जायची आहो जरा सुधाकरला फोन लावा काय गरज नाही कशाची माझं तर मन ना खरं सांगतंय ना की त्या दिवशी समध्या गावकऱ्यांनी ना जामकरला हिसका दाखवला ना तो आता गोपाळच्या वाट्याला जायचा नाही हा तुम्ही नका टेन्शन घेऊ त्याचं हा वाट बघू आपण थोडा वेळ तोपर्यंत तुम्ही ना जेवणाचं बघायला चला होय फोन का उचलना झाले ते जामकर साहेबांनी खरंच जेलमध्ये नाही ना टाकले यांना आता मला पैसा कसं मिळतं डिंपल तुला पण टेन्शन आलंय ना वय काहीच कळना झालंय वयने ती गोळी जर डॉक्टरांना लागली असती तर ग ए काय पण काय बोलते ग असला विचार पण करू नको यांच्या डोक्यावर ना खरंच देवाचा हात असणार आहे म्हणून दुसऱ्यांदा वाचलं हे तरी पण आपल्या दारात असं कुणाचं तरी जीव जाणं ही काही चांगली गोष्ट नाही असं नव्हतं व्हायला पाहिजे खरं आहे विनाकारण त्या माणसाचा जीव गेलाय बघ एक दिवस सुखाचा जात नाही काय ना काहीतरी सुरूच आहे ते जामकर साहेब त्यांनी आता ह्या सगळ्यासाठी ह्यांना जबाबदार पकडायला नको म्हणजे झालं तुला सांगते ते जामकर साहेब ना आधीपासून ह्यांच्यावर राग धरून आहेत सारखी संधी शोधत असतात ह्यांना आत टाकायची आणि आज तर आहेत तर खोलीतच मिळालंय की त्यांना टिम्पल मला ना चैन नाही पडणार मी एकदा पोलीस स्टेशनला जाऊन बघते कशाला नाही म्हणजे तू जे सगळं म्हणाले ना ते सगळं बरोबर आहे पण काय ना तू जर आता गेले तर परत प्रॉब्लेम होतील आता गावातले लोक गेलेच आहेत ना ते आणतील ना आपल्या गोपाळ दादाला परत घरी हा तू नको टेन्शन घेऊ हा ग पण हे पोलीस स्टेशनला असताना मी अशी शांत घरात कशी काय बसू मला नाही बसवणार तुला सांगते मागच्या वेळी जामकर साहेबांनी ह्यांना पकडून नेलं होतं ना लय मारलं होतं आता असं काही व्हायला नको मला नाही जमणार असं बसणं घर अगं नाही म्हणजे तुझा त्रास समजू शकते पण काय ना तू जायची आणि गोपाळ दादा यायचा असं नको व्हायला वाईच वाट बघू ना नाही आले तर मग मी स्वतःहून तुला घेऊन जाते खरंच हा तू नको काळजी करू देवी सिंग या देवी सिंगची एखाद्या बाईवर नजर पडली आणि ती त्याची झाली नाही असं कसं होईल असं आजपर्यंत नाही झालं आधी मला किती मेहनत करावी लागत होती नवीन सावध शोधा तिला जाळ्यात ओढा तिला पटवा सगळी मेहनत करावी लागत होती पण आता
सावध स्वतःहून माझ्या समोर हात सोडून उभं असतं. गावातले सगळे मला देव माणूस म्हणतात, पण मी देवच आहे त्यांचा. गोपाळ बाबा, इथे फक्त माझं राज्य आहे, माझं साम्राज्य आहे. आजपर्यंत देवी सिंगला जे सहजासहजी नाही मिळालं त्याने हिसकावून घेतलं. मांगने से मिलती है भीख, छीनने से मिलता है हक. विभा ऐका, डिंपल. सुप्रभात बाबा, तुमचा आशीर्वाद राहू द्या. बोला, काय काम आहे? मंडपात अजून कोणी कसं नाही आलं? आता तुम्ही ते श्श करून असं काहीतरी करता, तुम्हाला माहिती नाही का नाही आली माणसं? झाली फालतूगिरी करून? बर सांगते. काल जे काही घडलंय ना, त्यामुळे आज माणसं आली नाहीत, कळलं का? शक्यच नाहीये. अगं असे 10 मर्डर झाले तरी लोकांच्या डोळ्यावर अंधश्रद्धेची पट्टी निघत नाही. इथे तर फक्त एकच मर्डर झाला आणि झाला त्यात माझी काहीच चूक नाहीये. त्यामुळे हा मर्डर झाला आणि लोक इथे येत नाहीयेत, हे मला काही पटत नाहीये. माणसं दर्शनाला यायला तयार आहेत, पण त्यांना येऊ दिलं जात नाही. बंदी घातली आहे ना त्यांच्यावर. कोणी? कोणी म्हणजे तुमचे परम मित्र, परम सखा जामकर साहेबांनी. तुमच्याशी बोलते आम्ही. काय करायचं आता पुढं? काय आहे का नाही डोक्यात? काय झालं? आज एवढी शांतता कशी काय? अगं काल जे घडलं ना, त्यावरनं पोलिसांनी सांगितलंय की भक्तांनी इथं यायचं नाही दर्शनाला. बंदोबस्त केलाय सगळा. हो, माझं ऐका, थोडे दिवस जरा शांतच बसा. त्या जामकरच्या नादाला लागून उगाच प्रकरण वाढवू नका. दारात मुर्दा पडलाय. जामकर याचं भांडवल करून तुम्हाला उगाच कशात तरी अडकवला. त्यांना जे करायचं होतं त्यांनी केलंय. माझ्या मनाला जे वाटतं ते मी करणार. हे पहा, भगवंताने माझ्या डोक्यावर हात ठेवलाय लोकांची दुःख दूर करण्यासाठी, अडचणी दूर करण्यासाठी, आणि त्याच्यापासून मी का लांब पळू? हात झटकून मला नाही चालणार. मला गावकऱ्यांच्या, माझ्या भक्तांच्या अडचणी सोडवल्याच पाहिजेत. लाली वहिनी, म्हणजे गोपाळ दादा बरोबर बोलतोय बघ. आता त्यांनी काही केलंच नाही तर आपण तरी कशाला टेन्शन घ्यायचं ना? अहो, हिला नाही माहिती जामकर साहेब कसे आहेत, तुम्हाला माहिती आहेत ना.